तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा. एवढे दिवस सापडलेच नाही कोणाला. पोलीस 2 दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन, आणि ह्याच्यामध्ये 100% पोलिसांचा सहभाग आहे. संतोष देशमुखला मार्क आउट केला गेला. संतोष देशमुख हा देखील फिरताना धस साहेब पुढे गेले. त्याच्याबरोबरही तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम 5-10 पोरं असायची. त्याला प्लॅन करून बाहेर काढला. तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले. नंतर त्या एक गाडी, तुम्हाला ते सगळं व्हिडिओज मध्ये दिसेल, एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली. ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ, थांबवण्यात आली. नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली, एक गाडी पुढनं आली. तो दगड टाकला, तो शेजारचा भाऊ घाबरला, ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता, तलवारीसारखं, म्हणजे त्याला सत्तूर म्हणतात, ते सत्तूर नावाचं हत्यार होतं. ह्याला खेचला, गाडीत घेतला. नंतर जे काय झालं ते सुरेश धसांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, हे इथेच थांबतं का? माझ्याकडे यादी आहे अध्यक्ष महोदय. 3/7/2024 2 गटात फायरिंग झाली. इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी, सगळी सूत्र वाल्मिक कराडावर होतो. मला आश्चर्य वाटलं की कोणीही त्याचं नाव नाही. दाऊद इब्राहिम आहे, छोटा शकील आहे. या विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे दससाहेब. आपण, आपली जबाबदारी आहे. या 300 आयवा चालवतात कोण, कोणाच्या जीवावर चालतात? आवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला, कसला मागितला, कळू द्या ना महाराष्ट्राला. त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना. अध्यक्ष महोदय, परळी शहर 3/7/2024 2 गटात फायरिंग. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला. दुसऱ्या गटाचे माधव गीते जखमी झाले. त्यात बबन गीते तिथे नव्हताच. बबन गीतेचं नाव घेतलं 302 मध्ये. 302 मध्ये असलेल्या बबन गीते फरार आहे. पण वाल्मिक कराडचं नाव असताना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही. 307 मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे. त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. अध्यक्ष महोदय, बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार, असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर. आपण वंजारी, मी पण वंजारी, सगळे संबंधित पण वंजारी. जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही. माणसाची क्रूरता इथे दिसते. आणि अशा मी कमीत कमी 10 मर्डर दाखवतो इथे. त्याचा शोधच नाही, आता नाही आणि पता नाही. म्हणजे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे. आपण का आक्याचं नाव घेतलं नाही? आका कोडे तुम्हाला माहित नाही? वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही? आणि तुम्ही SITची मागणी करता. ते बरोबर आहे, एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे, 6 गोळ्या घातल्या ठीक आहे. पण 3-3, 4-4 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग बघतोय की कसा मारतायत लाईव्ह. हे इतकं सोपं गणित नाही आहे. हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही. पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही? हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही? गुट्टे साहेब, आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता. त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं. 42 कोटीचा भ्रष्टाचार होता. सगळ्यांचे पैसे जमा केले होते, बरोबर आहे ना? काय झालं? काही नाही झालं. हे ओरडून नंबले. कोणी सिरियसली घेतलं नाही. 42 कोटी रुपये खिशात घातले होते. शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची. मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन. आपणच जर नाव घ्यायला घाबरलो तर जनता कशी काय नाव घेलो? कोण?
नुसतं नाव घेतलं तरी अख्खा केज आणि आजूबाजूचा परिसर घाबरतं. म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना, सुजा बच्चे नाही तो गब्बर सिंग आएगा, तसं झालंय. सुजा बच्चे नाही तो वाल्मिक आएगा. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिक नाही आहे. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही. त्याची तेवढी लायकी पण नसते. गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे राजकीय आशीर्वाद ठेव. बदल्या त्याच्या सांगण्यावरनं, अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, PSI त्याच्या सांगण्यावरनं. एवढंच नाही साहेब, जेलची एक अधिकारी आहे, तिची फाईल गेले 2 महिने गायब होती मंत्रालयातनं, आत्ता सापडली काल परवा. तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली. त्या जेलर जी कोण भगिनी तिचं नाव मी आपल्याकडे देईन पत्रावर. म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये हस्तक्षेपच यांचा, आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, आज जे 4 जण अटकेत आहेत, ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय, मला आश्चर्य याचं वाटतं की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाहीये. मर्डर होऊन काही दिवस झाले, हे सगळं नेटवर्क दिसतंय. इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट्स. फोन आला, शिंदे त्या गुलेच्या फोनवरनं कोणाशी बोलला? वाल्मिक कराडशी. वाल्मिक कराड फोनवर बोलतो, शिंदेशी बोलतो. 2 कोटीचं सेटलमेंट असतं. ते 2 कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही, पण तुम्ही त्या 2 कोटीचं तक्रार घेतलेली आहे. म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे? तर हे खंडणीवर येतं. खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय. हे सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो? हा टिंब दुसरीकडे जातो कुठे? तर अशोक सोनवणेच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणीच्या ह्याच्यासाठी गेले होते ना तिथे. इगो कोणाचा दुखवला? इगो सुदर्शनचा नाही दुखवला, इगो वाल्मिक कराडचा दुखवला. आणि इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला. मारला कोणी? गुले फॅमिलीनीच. म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो, नंतर कंप्लेंट होते, ऍट द एंड मर्डर होतो. अजून पोलिसांनी 302चा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला? अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला? जसं त्यांनी सांगितलं की 2 महिन्यातले फोन तपासा ना, वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत, त्या 4 दिवसामध्ये कोणाकोणाचे 2 दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे फोन आले ते तपासा. माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्राची अशी हत्या, पॉलिटिकल हत्या, मला नाही वाटत. मी 35-40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय, पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूर आणि घाणेरडी हत्या, पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल. आणि मी माझ्या याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली. आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे, तुमच्याच पक्षातले 2-2 आमदार बोलतायत आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा, आमची बदनामी होते, लोक आम्हाला प्रश्न विचारतायत. पक्षीय हे बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय. साहेब, लोकांमधला संवाद संपेल, लोक बोलणं बंद करून टाकतील, लोक बोलायचे थांबतील. तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करताय असं मला वाटतंय. नाही, तेच म्हणजे तुम्ही विचार करताय काहीतरी, पण साहेब गांभीर्याने. असं आहे, आका कोण आहे आपल्याला माहिती आहे, हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे. तोच जर आपला
सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही? काय चौकशी होणार आहे? त्याच्याकडनं चौकशीची अपेक्षा करतो का कुठल्या तर अधिकाऱ्याच्या, तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या? साहेब, खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातनं बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते. त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते. साहेब, असं नाही चालणार हो. एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय.